आज तर रानात आल्यावर बघितलं ट्रॅक्टर बिना ड्रायव्हरचाच नांगरत होता. हा नक्की काय विषय आणि हे कसं केलं चला बघूया. तर नमस्कार मित्रांनो, आज मामाच्या रानात नांगरट करायची चाललेली. मी रानात पोहोचायच्या आधीच सगळं रान नांगरट करून झालेलं. रानाच्या 8 तासच फक्त नांगरायचं बाकी होतं. मामा तरी तर आधीपासूनच येऊन थांबलेला. मी पण ट्रॅक्टर सोबत जरा समोरच्या बांधावर गेलो, कारण इथल्या बांधावरच्या आंब्याला तर लईच मोठं आंबा आलेलं. तिथे गेल्यावर बघितलं तर मला एक पाड पण भेटला. झाडावर आंबा तोडून खायची एक मज्जाच वेगळी असते. रानात शेवटचं 8 तास मारायचं राहिलं, त्यामुळे मी जरा वेळ ट्रॅक्टर मध्ये बसलो. पण ट्रॅक्टर मध्ये बसून मला आंबाच खाता येत नव्हता, त्यामुळे पुढे जाऊन मी इथंच खाली उतरलो आणि इथंच मी निवांत आंबा खात बसलो. थोड्याच दिवसात आपण इथल्या मोठ्या आंब्याचं पण आंबा उतरवणार आहे. ती व्हिडिओ बघण्यासाठी पण आपल्या पेजला फॉलो करून घ्या. तेवढं तिकडे अमितचे ट्रॅक्टर चालवून लईच वैतागलेलो, त्यामुळे त्यांनी डायरेक्ट ट्रॅक्टरच मोकळा सोडून दिला आणि ट्रॅक्टर निवांत बिना ड्रायव्हरचा नांगरत होता. असल्याच खतरनाक व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करून घ्या. मग त्यानंतर अमित शेटने परत ट्रॅक्टर पकडून नांगरट पूर्ण करून घेतली. सगळं रान नांगरून झाल्यावर नांगरटीला लईच माती लागली, मग ती मामानं काढून घेतली. तर आजसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये. धन्यवाद.